संजय दिना पाटील जे राजकारणामध्ये जरी पोक्त असले पण ह्या सर्व बाबतीमध्ये त्यांचा अभ्यास हा कमी पडलाय। ही आपल्या एका मताची किंमत फक्त 500 रुपये, 1000 रुपये, 2000 रुपये झाली आहे का? त्यांच्याच घरातील ठेकेदाराला ठेके दिले जातात। संविधानाची शपथ घेऊन जबाबदार व्यक्ती असलेला पण कॅमेरा समोर येताच त्याचं हे खरं रूप बाहेर आहे। म्हणजे मी पोलीस आयुक्तांना घाबरत नाही, पोलीस आयुक्त सुद्धा त्यांना तुम्ही हा व्हिडिओ दाखवा असं संजय दिना पाटील स्पष्ट त्या व्हिडिओत बोलतात। पत्रकारांची याच्यामध्ये चूक काय? तरी माणूस म्हणून, एक मतदार म्हणून आपण शंड झालो आहोत का? हा माझा थेट प्रश्न आहे। देवेंद्र फडणवीसांमध्ये थोडी जरी माणुसकी, थोडी जरी विश्वासाची जर लाट, विश्वासाची गोष्ट जर उरली असेल तर देवेंद्र फडणवीसांनी या बाबतीत या लोकांना बगलामध्ये किंवा पाठीखाली गळ्यामध्ये हात घालून न फिरवता सोबत त्या लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करणं गरजेचं असतं। पत्रकार म्हणजे तो माणूस आहे, तो सत्तेला प्रश्न विचारणार आहे। आपण संसदीय लोकशाहीमध्ये घटनात्मकरित्या निवडून गेलेला एक खासदार आहोत आणि एकनाथ शिंदेंनी पत्रकारांना संबोधून सांगितलं की त्यांच्याकडनं चूक झाली, त्यांचं इंटेन्शन पत्रकारांना शिव्या देण्याचं नव्हतं। थोडी जरी लाज बाळगत असाल तर जनतेची, पर्यायानं पत्रकार तर झाले, तुम्ही जनतेची सुद्धा माफी मागायला पाहिजे की मी तुमचा प्रतिनिधी म्हणून लोकसभेत जाऊन अपयशी ठरलोय। नमस्कार, मी दीपक, जागृत लोकशाहीमध्ये आपलं स्वागत। बऱ्याच दिवसांनंतर भेट झाली असो, आज आपण एका चित्रविचित्र मुद्द्यावर हात घालणार आहोत। लोकशाहीचा गळा आवळून खून करण्यात आलाय का असं म्हटलं तर हरकत नाही। नाशिकमध्ये, माफ करा, मुंबईमध्ये, म्हणजे मुंबई या ठिकाणी एक खासदार, काही लाख लोकांनी त्याला निवडून देण्यात येतं आणि तो खासदार लोकसभेमध्ये आपलं कॉन्स्टिट्युन्सीचं प्रतिनिधित्व करतो आणि तोच खासदार अर्वाच्य भाषेत, शिवराळ भाषेत पत्रकारांना, म्हणजेच चौथा आधारस्तंभ असलेल्या न्यायव्यवस्थेबाबतीतला जो व्यक्ती असतो, पत्रकार, यांना वाटेल तशी शिवीगाळ करतो। अर्थातच तुम्ही तुमच्या फीडवर बघत असाल, तुम्ही भरपूर रील्स बघितले असाल किंवा इतरही न्यूज चॅनलवरती तुम्ही हे बघितलं असेल। असे ते खासदार आहेत संजय दिना पाटील, जे मुंबई ईशान्य मधून खासदार म्हणून निवडून आले। अलीकडे काही 5 ते 7 दिवसांपासून खासदार फुटीच्या बाबत आपण अनेक बातम्या बघितल्या आणि त्यावरती विरोधी गट, अर्थातच शिवसेनेचे ते खासदार म्हणून निवडून आलेले होते। उद्धव ठाकरेंची सेनेचं जे काही प्रतिनिधित्व ते करत होते आणि तिथनंच ते निवडून आले। शिवसेनेच्या मशालीवर निवडून आल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये, महिन्यांमध्ये त्यांनी आता शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला। अर्थातच तो का केला, कसा केला आणि त्याच्या मागची कारणं काय, ही जरी जुजबी देत असली तरी मात्र सत्तेमध्ये राहूनच आपल्याला सर्व चाखता येतं, सर्व प्रकारच्या गोष्टी करता येतात। अशा काही आविर्भावात त्यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आणि शिंदे सेनेकडे गेल्या 4 ते 5 दिवसांपूर्वी त्यांनी अधिकृतरित्या आपला प्रवेश केला। आज आपण या ठिकाणी हे बोलणार आहोत की हे जे संजय दिना पाटील जे आहेत, यांनी एकंदरीतच वादग्रस्त राहायला सुरुवात केलेली आहे। अर्थातच त्यांच्यावरती याआधी गुन्हे दाखल आहेत आणि असा खासदार ज्या वेळेला लोकांचं प्रतिनिधित्व करून ज्यावेळेस लोकसभेमध्ये आपण पाठवतो, त्याची मगरुरी, त्याचा माज हा कुठल्या थराला जाऊ शकतो हे आपण व्हिडिओमध्ये बघतोय। पत्रकारांना त्याने ज्या पद्धतीनं ट्रीटमेंट दिली आहे ती तुम्ही स्वतः ऐका। तो व्हिडिओ, त्या व्हिडिओमध्ये काही ठिकाणी आम्हाला ती ज्या शिवीगाळ आहे किंवा जी काही बोलण्याची जी पद्धत आहे ती दाखवता येऊ शकत नाही। त्यामुळे माफ करा, मात्र विचार करा, त्या व्यक्तीने अर्थातच किती घाणेरड्या आणि किती खालच्या दर्जाच्या शिव्या पत्रकारांना, चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांना दिलेल्या आहेत ते बघा। जे आहे ते समोर जाणार ना, जे करणार बघा।
जे करणार ते भोगणार. हा सर राजुल पाटील संदर्भात पाहिलं गेलं तर अरे भाई कशाला बस झाला ना आता. तुला बोललो 2 मिनिटं बोलायचं होतं, बोलणारच नव्हतं. बोललो ना भाई, आता अजून किती कशाला हे करतोय. चल बस माझ्या बरोबर, बस ना गाडीत. चल बोलता बोलता जेवढं बोलायचं तेवढं बोलू. चला कशाला इज्जत देतो भाई, घे ना यार कशाला. जरा माझं हे बघू नका तुम्ही, अति करताय. हे भाई बस ना, बंद कर ना आता, बंद कर. नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे. तुम्ही काय पहिला पण सांगितलंय मी. हॅलो इज्जत करतो, इज्जत करा. सांगतोय बरं, तुम्ही उगाच माझ्या घालताच आहे. घे रेकॉर्ड कर. इज्जत करतो, उगाच डोक्यात जाऊ नका. उगाच डोक्यात जाऊ नका. घराखाली उगाच देतो, ठेवतोय तुम्हाला, जेवायला देतोय. काय उगाच त्यांच्याकडे जाल. ते बोलतात ना मला, मी बोलणार नाहीये. आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला. पण जे बोलायचं लिहायचं ते लिहा, रेकॉर्ड करा, सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा. इज्जत करतोय तुम्हाला, सहन करतोय. खूप दिवस सहन केलं तुम्ही. हा बाजू कशा. अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची, बोलली आहे ना ती, सांगितलं ना सर्व. त्यांनी काय बोलू दे, अरे काही बोलू द्यायच्या केलं. आणि येऊ नका माझ्याकडे काय घ्यायला. आला तर मारणार होता. तुम्ही दिली बरोबर. रेकॉर्ड करा आणि सांगा तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार. हे लिहून घे, रेकॉर्ड कर. काय करायचंय कंप्लेंट करायची कर. पोलीस आहेत सर्व, त्यांच्या समोर सांगतोय. बस झाला, सहन केलं खूप. हा तुम्ही दिली प्रतिक्रिया तेवढी बरोबर. तुम्हाला उभं नाही करायचं इकडे. तुम्हाला जेवायला देतो मी इकडे. घरापर्यंत आले तुम्ही माझ्या. एक कॅमेरावाला त्या दिवशी घरात आलो माझ्या. हो, हेच ते संजय दिना पाटील ज्यांच्या शिव्या आपण ऐकल्या, पत्रकारांवरती कसे खेकसत होते ते ऐकलं. मी पोलिसांसमोर तुम्हाला धमकी देतोय, तुम्हाला माझं जे करायचं ते करा. त्याचबरोबर त्यांनी वाटेल त्या शिव्या, म्हणजे आजपर्यंत कुठल्या खासदाराने शिव्या दिल्या असतील किंवा देतच असतात. शिव्या देणं काही खूप मोठा प्रताप नाहीये. पण आपण माध्यम प्रतिनिधींसमोर कॅमेरे ऑन असताना पत्रकारांसमोर आपण शिव्या देतोय, जेणेकरून आपण महाराष्ट्रभर किंवा भारतभर किंबहुना जगभर आपण दिसू शकतो. याची कुठलीही त्यांना म्हणता येईल की कुठलीही त्यांना भीती राहिली नाही. आणि त्यांनी सरळ पोलीस लोक समोर होते, त्यांचे कार्यकर्ते समोर होते, त्यांच्या समोर त्यांना शिव्या दिल्या आहेत. त्या शिव्या इतक्या खालच्या थराच्या होत्या की त्या आता आपण स्क्रीनवरती बोलू शकत नाही आणि आपण दाखवू शकत नाही. अर्थातच हे जे खासदार साहेब आहेत, सत्ता मिळाली म्हणून संविधान विसरलेत असं एकंदरीत म्हणायला हरकत नाही. पत्रकारांना शिवीगाळ करून त्यांना नेमकं कोणता संदेश द्यायचा आहे हे इथं आपल्याला कळणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातील जनतांनो, देशातील नागरिकांनो आणि विशेषतः लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हा आज स्वतःला प्रश्न विचारणं गरजेचं आहे की आपण एक सुशिक्षित आणि जबाबदार असा प्रतिनिधी लोकसभेत अथवा राज्यसभेत अथवा विधानसभेत जे कोणी ठिकाणी पाठवतो त्या प्रतिनिधींना अशा शिव्या देण्याचा जो काही अधिकार आहे तो संविधानाने दिलाय का? संविधानाच्या अखत्यारीत काम करत असताना, संपूर्ण देशाला संविधान लागू असताना खासदार जर अशाच प्रकारे जर सरळ सुटत आणि शिवीगाळ करत जर निघाले तर लोकशाही किंवा न्यायव्यवस्था धोक्यात आली आहे असं म्हणता येईल का? अर्थातच हो, कारण की या लोकांना कुठलाही असा दबाव राहिलेला नाहीये. अर्थातच 4-8 दिवसांपूर्वी शिंदे सेनेमध्ये दाखल झालेले संजय दिना पाटील हे ठाकरे गटामध्ये, उभाठा सेनेच्या गटामध्ये होते. तिथेच ते खासदार म्हणून निवडून आले. त्यावेळेला त्यांची मगरुरी कुठे असेल आणि आज त्यांनी ज्यावेळेला शिंदे सेनेच्या माध्यमातून त्यांच्या गटात प्रवेश केला त्यावेळेस त्यांची मगरुरीची जी लेवल आहे ती अतिशय उच्च पातळीला गेलेली आपल्याला दिसते. प्रशासन आपल्याकडे आलं किंवा आपण सत्तेत असलेल्या पक्षासोबत काम करतोय, आपल्याकडे राज्य शासनामध्ये आपला पक्षच आहे, त्याचबरोबर केंद्र शासनातही आपला पक्ष आहे. असं असेल तर आपल्याला सर्व प्रकारच्या सूट आहे. आपण कुठेही कसंही, विशेष म्हणजे विचार करा, व्हिडिओ चालू असताना पत्रकार 10 ते 15 पत्रकार समोर असताना त्यांनी पोलिसांसमोर सांगितलं
की तुम्ही ह्या क्लिप्स किंवा मी जे काही बोलतोय, जे काही शिव्या देतोय किंवा मी जे काही चिडतोय हे तुम्ही पोलीस आयुक्तांना दाखवा. माझं कुणीही काही करून घेऊ शकत नाही. अशा पद्धतीत त्या माणसाचं हे बेताल वक्तव्य लोकशाहीवर आघात नाहीये का? हा माणूस संजय दिना पाटील अर्थातच राजकारणामध्ये प्रतिउत्तर उत्तर किंवा टीका टिप्पणी ह्या होतच असतात. अर्थातच शिवसेनेचे जे उबाठा गटाचे जे संजय राऊत आहेत तेही देखील खासदार आहेत. त्यांनी ज्या प्रकारे संजय दिना पाटील यांच्यावरती ज्या प्रतिक्रिया दिल्या त्या जर तिखट असल्या तरी त्याचा राग हा मीडियावरती किंवा पत्रकारांवरती काढणं हा कितपत तुमचा प्रतिनिधित्वाचा दाखला देतोय. कारण की आज तुम्हाला काही लाख लोक 2.5 ते 3-4 लाख लोकांच्या माध्यमातून तुम्हाला मतदान मिळतं. तुम्हाला एक प्रतिनिधी म्हणून निवडून पाठवण्यात येतं आणि तुम्ही सरळ कॅमेरे सुरू असताना अशा प्रकारचे बेताल वक्तव्य तर नाही म्हणणार मी, अतिशय शिवराळ भाषेत शिवीगाळ करतात. ही न्यायव्यवस्थेची प्रतारणा नाही आहे का? म्हणजे ही लोकशाही आहे की हुकुमशाही? अर्थातच मोदींच्या काळामध्ये हुकुमशाही जन्माला आलेली आहे, डेमोक्रेसी संपलेली आहे. आपण अनेक ठिकाणी बघतो. महाराष्ट्र राज्यामध्ये तर याचं अनेक ठिकाणी मूर्तिमंत उदाहरण आपण गेल्या प्रत्येक दिवसात बघत आलोय. आणि अशातच संजय दिना पाटील जे राजकारणामध्ये जरी पोक्त असले पण ह्या सर्व बाबतीमध्ये त्यांचा अभ्यास हा कमी पडलाय. ते कच्चे पडलेत, ते नापास झालेत असं म्हणायला इथं हरकत नाहीये. आपल्या देशात नेमकं सुरू तरी काय असा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय बिलकुल राहत नाही. कारण काल मुंबईत जी काही आज घटना घडली ती केवळ एक व्हायरल व्हिडिओ नाहीये, लक्षात घ्या. तो एक व्हायरल व्हिडिओ नाही. ती केवळ एका पत्रकारावरती राग काढला किंवा एका पत्रकाराला प्रतिक्रिया एका खासदारानं दिली असं म्हणून घेता येणार नाही. तर लोकशाहीच्या छातीवरती केलेला हा एक थेट प्रहार आहे, हे इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण या लोकांना आपण निवडून देतो. आपल्या मताची किंमत काय? आपल्या मताची किंमत आपण सहज हसल्यावारी आपण स्टेटसवरती किंवा इंस्टाग्रामच्या रील्सवरती किंवा शॉर्ट्सवरती बघत आलोय की आपल्या एका मताची किंमत फक्त 500 रुपये, 1000 रुपये, 2000 रुपये झाली आहे का? अर्थातच आपली लोक काही जे आहेत जी या सर्व गोष्टींना विरोध करतात ती लोक सोडून जर इतर लोक बघितले तर दारूची बाटली, मटण किंवा इतर पार्ट्या आणि 1000 किंवा 2000 रुपयामध्ये आपलं एक मत विकत घेतलं जातं. याच जोरावर ही लोक माजतात आणि ही लोक मगरुरीमध्ये आयुष्य जगतात. वाटेल त्या प्रकारे जो निधी येतो त्याचा विनियोग कसा करायचा ते मी इथं सांगण्याची गरज नाही. जो निधी त्यांना देण्यात येतो त्या निधीबाबत देखील कोणी पूर्तता करत नाही. हा निधी त्यांच्याच नातेवाईकांमध्ये वापरला जातो. अर्थातच त्यांच्यामार्फत त्यांच्याच घरातील ठेकेदाराला ठेके दिले जातात किंवा तो निधी, तो पैसा कशा प्रकारे खाली जातो आणि याच्यामध्ये किती टक्का पैसे हे ॲक्च्युअल परिस्थिती ज्या कामाची आहे त्या परिस्थितीवर वापरले जातात. हा अर्थातच वेगळा मुद्दा असेल, हा वेगळा चर्चेचा मुद्दा असेल. पण एक खासदार जनतेच्या मतांनी संसदेत पोहोचलेला हा प्रतिनिधी, संविधानाची शपथ घेणारा एक जबाबदार व्यक्ती, लक्षात घ्या, संविधानाची शपथ घेऊन जबाबदार व्यक्ती असलेला, पण कॅमेऱ्यासमोर येतच त्याचं हे खरं रूप बाहेर येतं. जनता म्हणजे तुम्ही आणि मी, आपण ह्या लोकांना निवडून देतो. आपण ह्यांच्यावरती एक विश्वास ठेवतो. माझ्या मतदारसंघाचा विकास व्हावा या हेतूने, ह्या आशेनं. मात्र प्रत्यक्षात ही लोक इतकी मगरुरीची मर्यादा पार करून पुढे जातील याची कोणालाच खात्री नसते. आपण सामान्य मतदार एवढाच विचार करतो की हा जो खासदार आहे हा निवडून पुढे जाईल आणि आपल्या मतदारसंघाचा विस्तार करेल किंवा आपल्या मतदारसंघाला वेगळ्या अशा उंचीवर नेऊन ठेवणार. पण अश्लील भाषा, घाणेरड्या शिव्या, अर्थातच धमकीची भाषा आणि असा काही अहंकार, जणू काही देशाचा कायदा, लोकशाही, संविधान सगळं काही त्यांच्या खिशात बंदिस्त आहे. म्हणजे मी पोलीस आयुक्तांना घाबरत नाही. पोलीस आयुक्त सुद्धा त्यांना तुम्ही हा व्हिडिओ दाखवा असं संजय दिना पाटील स्पष्ट त्या व्हिडिओत बोलत आहे. पत्रकारांची याच्यामध्ये चूक काय? अर्थातच काही पत्रकार ही राजकीय लोकांच्या दावणीला बांधलेली असतात, यात तीळ मात्र शंका नाही. या गोष्टीचं मी कधीही समर्थन करणार नाही. कारण की काही पत्रकारांची जी फळी आहे ती राजकारण्यांच्या काही गटांना
देखील जोडलेली असते किंवा त्या राजकारण्यांच्या प्रत्यक्षात बातम्या किंवा ती जी बातमीदारीची पद्धत आहे तीच मुळात वेगळी आहे. मात्र शहरात, माफ करा, संपूर्ण भारतात असे पण काही पत्रकार आहेत जे सतसत विवेक बुद्धीने दोन्ही बाजूंचा विचार करून जनतेला कसा न्याय मिळेल याच्याकडे ते विचार करून बातमीदारी करतात. पत्रकारांना ही वेळ का आली? पत्रकारांना अशा खासदाराच्या शिव्या सरळ 10 लोकांत, 20 लोकांमध्ये कॅमेरा चालू असताना ऐकायला मिळतात. याच्यामध्ये पत्रकार देखील कुठेतरी कमी पडलाय. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेला पत्रकारिता हा जो भाग आहे हा घटनेमध्ये देखील नमूद करण्यात आलेला आहे. व्यक्ती स्वातंत्र्याचा एक भाग आहे, त्याच्यामध्ये पत्रकारितेला चौथा आधारस्तंभ म्हणण्यात आला आहे. आणि अशा पत्रकारितेला काळीमा फासणारी काही लोक जर सोडली तर काही व्यवस्थित आणि मोठोने बातमीदारी करतात त्या लोकांच्या बाबतीत काय? त्यांची याच्यात काही चूक नाही. त्या लोकांना देखील जे म्हणतात ना की गव्हा मिळती किडे रगडले जातात, तशा पद्धतीने ह्या ज्या चुकीच्या लोकांसोबत जे चांगले पत्रकार आहेत, जे समाजाचं प्रतिबिंब उमटवण्याचा प्रयत्न करतात, त्या लोकांच्या बाबतीमध्ये काय? अर्थातच खासदार साहेब, हा माज तुम्हाला नेमका कुठून येतो हा सवाल मी तुम्हाला इथं करतोय. कुठल्या जोरावरती तुम्ही अमाप मिळवून ठेवलेली संपत्ती, काही करोडो रुपयाची संपत्ती तुम्ही जमवून ठेवली आहे, तुम्हाला पोलीस आयुक्तांचा धाक नाही, गृह खातं तर तुमच्या खिशात आहे. गृह खातं अर्थातच देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे, महाराष्ट्र सरकारचं. आपण शिंदे सेनेच्या सोबत किंवा शिंदे गटामध्ये गेलेलो आहे. अर्थातच शिंदे आणि फडणवीस यांच्याच युतीमध्ये आपण आहोत, त्याच्यामुळे पोलिसांना घाबरण्याचा प्रश्न येतो कुठे? हा एक खडा, हे सर्व हे विस्तृत चित्र आहे आणि हे सर्व लोकांना कळतंय. आज सोशल मीडियाच्या ट्रेंडिंगच्या जमान्यामध्ये, डिजिटलायझेशनच्या जमान्यामध्ये ह्या सर्व गोष्टी लोकांना एका मिनिटाच्या आत आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती पाहायला मिळतात. तरी माणूस म्हणून, एक मतदार म्हणून आपण शंड झालो आहोत का? हा माझा थेट प्रश्न आहे. या लोकांची मगरुरी का वाढते? या लोकांना आपण सहन का करतोय? हा महत्त्वाचा प्रश्न इथे विचारणं गरजेचं असणार आहे. लोकशाहीच्या माध्यमातून आपण या लोकांना निवडून देतो. ही लोक आज विधानसभा किंवा राज्यसभा किंवा लोकसभा या ठिकाणी जाऊन आपल्या लोकांची, आपल्या अडचणी, आपली गाऱ्हाणी केंद्र शासनाच्या दरबारी मांडून ती सोडवण्याचा प्रयत्न करतात की शिव्या शिकण्यासाठी तो लोकसभेमध्ये जातात. त्या शिव्या तुम्ही जर ऐकल्या असतील, मी तुम्हाला परत या शिव्याचा काही भाग तुम्हाला स्क्रीनवरती दाखवू इच्छितो. तुम्हाला राग आल्याशिवाय राहणार नाही. इतकी मगरुरी, हा जो बेजबाबदारपणा आलेला आहे. लोकशाहीत पत्रकार कोण असतो हे तुम्हाला माहितीच नाही असा त्याचा स्पष्ट अर्थ आहे. तुमचा एक थातूरमातूर कार्यकर्ता आहे तो पत्रकार, एक अगदी काहीतरी क्षुल्लक आणि चिल्लर कार्यकर्ता आहे तो पत्रकार, येऊन समोर उभा आहे, तुमच्या बाईट्स कव्हर करतो, तुमचे इंटरव्ह्यूज तो घेण्यासाठी धडपड करत असतो. तुम्ही त्याला काय देत असतात? एक घास किंवा एखादी ताटाचं जेवण तुम्ही देतात आणि ते तुम्ही बोलून दाखवतात. या व्हिडिओमध्ये ते सुद्धा बोलून दाखवलंय. माझ्या घराखाली येतात, इथं उभे राहतात, मी तुम्हाला जेवण खायला देतो, तुम्ही उपकार करत नाही आहात. तुम्ही आज कोट्यावधींची काळी माया कशी जमवतात याची सर्व कुंडली ही पत्रकारांकडे असते. अर्थातच ही लोक दाखवण्यासाठी पुढे येत नाहीत. हा वेगळा मुद्दा आहे. पत्रकारांना देखील काही भावना आहेत. त्या लोकांनी तुमच्यासाठी पळापळ करायची, जीवाचं रान करायचं, त्यांनी तुम्हाला कव्हरेज देण्यासाठी त्या ठिकाणी वेळेत पोहोचायचं. त्याच्या जीवाची तुम्हाला काहीच नाहीये. तुम्ही त्यांना सरळ शिव्या देत, शिवराळ भाषेत तुम्ही घाण शिव्या देत जर सुटत असाल तर संजय दिना पाटलांवरती कायमचा पत्रकारांनी बहिष्कार घालावा असं मी इथे यावेळेस पत्रकारांच्या बाजूने म्हणून सांगतो. या लोकांची मगरुरी उतरण्यासाठी हा एकच पर्याय असेल. अर्थातच पत्रकार संरक्षण कायद्याबद्दलही आपण बोलणार आहोत. पत्रकार संरक्षण कायदा हा महाराष्ट्रामध्ये लागू असताना या संदर्भामध्ये पत्रकारांवरती पत्रकारांना शिवीगाळ करण्यात आली, धमकी देण्यात आली. त्या प्रकारचा एक कायदा आहे. त्या माध्यमातून या व्यक्तीवरती, या खासदारावरती गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी संपूर्ण महाराष्ट्रातून विविध संघटनांच्या माध्यमातून आज करण्यात येते आणि तो दाखलही होईल. देवेंद्र फडणवीसांच्या ठिकाणी, देवेंद्र फडणवीसांमध्ये थोडी जरी माणुसकी, थोडी जरी विश्वासाची गोष्ट जर उरली असेल तर देवेंद्र फडणवीसांनी या बाबतीत या लोकांना बगलामध्ये किंवा पाठीखाली गळ्यामध्ये हात घालून न फिरवता सोबत त्या लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करणं गरजेचं असेल तरच देवेंद्र फडणवीसांचा खरा चेहरा हा लोकशाहीला पूरक आहे असं म्हणता येईल. संजय दिना पाटील जे मुंबईमधून प्रतिनिधित्व करतात,
लोकांचं मतदारांचं प्रतिनिधित्व करतात त्या माणसाची संपूर्ण कुंडली आपण जर काढली तर ती वादग्रस्तच राहिली. त्यांच्यावरती अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. अर्थातच गुन्हे दाखल असेल तर ती कोर्ट न्यायप्रविष्ट प्रकरणं असतात, त्यामध्ये आपण इथे बोलणं अयोग्य असेल. पण मुळातच जो कोणता सर्वच राजकारणी किंवा सर्वच आमदार खासदार किंवा इतर जे लोक आहेत त्यांना मी इथे बोलत नाही. काही बोटावर मोजणे इतके खासदार लोक आहेत, ती लोक अतिशय व्यवस्थितरित्या त्यांचं राजकारणही करतात, समाजकारणही करतात आणि इतर सर्व गोष्टींना ते बांधील आहेत त्याप्रमाणे ते वागतात. पण संजय दिना पाटलांसारखी जी माणसं आहेत, जी मुजोर आहेत, मी इथे स्पष्ट सांगतो, जी माजलेली आहे, सत्तेचा माज, जी काही डोळ्यावरती त्यांची जी काही पट्टी आलेली आहे ती पट्टी अशी उतरणार नाही. माध्यम प्रतिनिधींची या ठिकाणी चूक आहे का? तर हो, मी इथे स्पष्ट सांगेन. आपण अशा लोकांना आजपर्यंत कव्हरेज देत आलोय. आपल्याला बातमीसाठी ऑफिसकडनं पाठवलं जातं किंवा आपली बातमी हेडलाईन बनेल, बायलाईन बनेल, याच्यासाठी हा प्रयत्न पत्रकाराकडनं, रिपोर्टर्सकडनं केला जातो, धावपळ होते. त्याचं कुठलंही संरक्षणाची जबाबदारी शासनाने आजपर्यंत तरी घेतलेली नाहीये. महाराष्ट्र शासनाने कुठल्याही पत्रकाराची जबाबदारी घेतलेली नाहीये. अतिशय काही मोजके पत्रकार आहेत ज्यांना पत्रकाराचा सन्मान दिला जातो. सन्मानाच्या माध्यमातून त्यांना काही योजनेमध्ये बसवण्यात येतं. पण इतर जे काही लाखो पत्रकार आज महाराष्ट्रात, भारतात आहेत त्यांच्याबाबत शासन केंद्रातलंही असो किंवा राज्यातलं असो ते उदासीनच आहे, हे आपल्याला स्पष्ट इथे सांगता येईल. त्यांच्याबाबत कुठलंही संरक्षण नाही. पत्रकार संरक्षण कायदा मान्य करा, तो अंमलात आणा, याच्यासाठी किती धडपड, किती आंदोलनं करण्यात आली हे तुम्हाला माहिती असेल. पत्रकार म्हणजे तोच माणूस जो सत्तेला प्रश्न विचारतो. अर्थात देवेंद्र फडणवीस किंवा केंद्रामध्ये जर मोदी सरकारचा विचार केला तर मोदी सरकारला आपल्या विरोधात बोलणारा विरोधी पक्ष ठेवायचाच नाही हे स्पष्ट आहे. आपल्याला आरे किंवा कार्य करणारा किंवा ही माहिती किंवा ही गोष्ट किंवा हे विधेयक चुकीचं आहे यासाठी बोलणारा विरोधक हा नकोच आहे. तीच परिस्थिती महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा फडणवीसांना किंवा इतर ते जे काही शिंदे सेना आहे यांना विरोधक हा प्रकार नकोय. विरोधक असेल तर तो अतिशय मलूल विरोधक असावा, त्यांचा थेट विरोध करणारा नसावा, यासाठी ते अतिशय प्रयत्नशील आहेत. म्हणजे हे राजकारण, म्हणजे मला इथे एक शब्द आठवतो, अजितदादा वारल्यानंतर अनेक ठिकाणी तो एक व्हिडिओ होता, तो व्हायरल झाला. अतिशय ती जी लाट होती ती इमोशनल लाट होती. त्यावेळेस तो एक दादांचा एक डायलॉग होता, मला ते इथे आठवतो म्हणून सांगतो, राजकारण लय वंगाळ आहे. खरंच दादा, राजकारण अतिशय वंगाळ आहे हे तुम्ही आम्हाला सांगत होते. आम्हाला अजूनही कळत नाहीये, मतदारांना तर कळतच नाहीये. मी इथे स्पष्ट सांगतो, सुज्ञ मतदार जर सोडला तर इतर मतदार हे कशाच्या मागे जाऊन यांना मतदान करतात. आपण एक पत्रकार आहोत, पत्रकारांना देखील या गोष्टीची जाण असणं गरजेचं आहे की आपण या लोकांना स्वतः डोक्यावर बसवलंय म्हणून ही लोक आपला असा वापर करतात. आपल्याला इतकी मगरुरीमध्ये शिवीगाळ करण्यापर्यंतची मजल जर ह्या लोकांची जात असेल तर न्यायव्यवस्था यांच्यासमोर हतबल झाली असं म्हणता येईल का? न्यायव्यवस्थेचा खून झालाय का? या संपूर्ण प्रकरणामध्ये चौकशी होणार का? नाही. या प्रकरणाची चौकशी करण्याची गरजच नाहीये. एखादा विषय येतो, ट्रेंडिंग होतो, 4 दिवस रील्स व्हायरल होतात, शॉर्ट्स व्हायरल होतात, लोकांची व्हिडिओ व्हायरल होतात, प्रतिक्रिया उमटतात, विरोधी पक्ष बोलतो, सत्तेतला पक्ष उत्तरं देतो, एक न्यूज चॅनलवरती फ्रेमिंग होते. याच्यानंतर त्या प्रकरणाचं काय होतं? त्याच्यावरती गुन्हा दाखल होतो? नाही. त्याच्या चौकशा होतात? नाही. अर्थातच सत्ता त्यांची आहे, सत्तेचं मध चाकण्यासाठी म्हणून ही लोक सत्तेत बसले आहेत. हेच संजय दिना पाटील उबाटा सेनेमध्ये असताना त्यांनी अशा प्रकारची वक्तव्य केली असते तर ती बिलकुल सहन नसती झाली. साहजिक आहे, आपण सत्तेत असलेल्या पक्षासोबत येतोय, जो केंद्रामध्ये देखील आहे, जो भाजप, जो राज्यामध्ये आहे तो देखील भाजप, त्याच्यासोबत आपले शिंदे आहेत. त्याच्यामुळे शिंदेच्या पक्षात आपण गेलो, आपल्याला फरक काय पडतो? आपण काहीही बोलू शकतो, आपल्या मनाचे मालक आहोत. पण नाही, संजय दिना पाटील, आपण लाज बाळगावी. आपण लोकांचं प्रतिनिधित्व करतो. आपण घरातल्या 10 लोकांना, 4 लोकांना शिव्या नाही देत आहोत. लोकशाही स्वातंत्र्याचा एक विचार म्हणून पत्रकार आहेत, तो तुम्हाला प्रश्न विचारू शकतो, तुम्हाला त्याला उत्तर द्यायचं, त्या उत्तरांना नो कमेंट्स म्हणून बगल द्यायची, तो तुमचा प्रश्न. त्याला तुम्ही इतक्या खालच्या थरात, इतक्या खालच्या बाजूला जाऊन तुम्ही जर त्याला अशा प्रकारे त्याला प्रतारित करत असाल तर हे बरोबर नाही. लोकशाहीचा हा इथे खून झालेला आहे. या ठिकाणी मला हेच सांगायचंय,
या सर्व प्रकरणामध्ये पत्रकारांची चूक आहे का? तर हो, पत्रकारांचीच चूक असते, पण तेवढाच दोषी हा आपण ज्याला डोक्यावर बसवून ठेवलं, जो प्रतिनिधी असतो, जो आमदार असतो, जो खासदार असतो, तो असतो. पत्रकार म्हणजे तो माणूस आहे, तो सत्तेला प्रश्न विचारणारच. सत्ता कशा पद्धतीनं काम करते, सत्तेत काय निर्णय चुकतायत, हे सगळं विचारण्याचा अधिकार पत्रकाराला आहे. तो अधिकृत पत्रकारिता करतो, त्याला तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. तुम्ही उत्तर द्यायला बांधील आहात, मात्र तो तुमच्या मागे लागून तुम्हाला प्रश्नाचं उत्तर द्याच असं म्हणून तर बोलत नाही. तुम्ही त्याला नो कमेंट्स म्हणून थांबवू शकतात. तुम्ही शिव्या देऊ शकत नाही. तुमच्याकडे जर पक्ष असेल किंवा तुमच्याकडे जर सत्ता असेल तर आपण वाटेल तसं वागू आणि आपण पत्रकारांना विकत घेऊ. आपल्याकडे तेवढी ताकद आहे. ह्या आविर्भावात तुम्ही जगता आहात. त्यातले काही नगीने जर सोडले, मी ते शब्द वापरतो, काही नगीने जर सोडले, तर अशी पत्रकार देखील आहेत, जे पत्रकार सत्याने हाडाचे पत्रकार आहेत, त्याच्याने चालतात. त्यांना तुमच्या राजकारणाशी घेणं नाही. तुमचे 1 रुपयाचे ते मिंदे नसतात, 1 रुपयाचे तुमचे लाजिंदरा नसतात. ते समाजासाठी म्हणून लोकांचं प्रतिनिधित्व तुम्ही करतात. त्या बातम्या, ती बातमीदारी करण्याचं काम ते करत असतात. अर्थातच संजय दिना पाटील यांना आपण कितीही बोललो तर कमीच आहे. त्यांनी लाज बाळगावी. यानंतर आपल्याकडनं अशा चुका होणार नाही. पोलिसांनी या प्रकरणाचं गंभीर, विशेष म्हणजे मला इथे बोलायचं, व्हिडिओ व्हायरल झालेला तुम्ही बघितला असेल. मी अशा मी 5 लोकांना संपवलं, हे ते स्वतः व्हिडिओ समोर बोलतात. 3 दिवसापूर्वी व्हिडिओ व्हायरल होतो, त्याच्यामध्ये ते पत्रकारांसमोरच्या कॅमेरा, खुले कॅमेरे ओपन असताना, रेकॉर्डिंग चालू असताना ते पत्रकारांशी बोलताना मी 5 लोकांना संपवलेलं आहे, माझं कोण काय करून घेणार आहे? कुठले 5 लोक? संजय राऊतांनी अर्थातच हा प्रश्न केला, कुठले 5 लोक, कुठला मॅटर होता आणि कुठल्या मॅटरमध्ये यांनी त्या 5 लोकांना मारलं? उचलली जीभ, लावली टाळूला. आपल्याकडे सत्ता आली, आपण सत्तेमध्ये गेलो, सत्तेच्या पक्षात बसलो म्हणजे आपल्याला वाटेल ते बोलायचे मगरुरी यावी. ही तर लोकशाही नसावी. लोकशाहीची व्याख्या जर आपण एकदा चाळून बघितली, लोकशाही काय आहे ही आपल्याला शिकण्याची गरज आहे. संजय दिना पाटील या संपूर्ण प्रकरणाची तुम्ही स्वतः मीडियासमोर येऊन माफी मागणं किंवा केविलवाने तोंड करून माझी चूक झाली, मी हताश होतो, मी निराश होतो आणि त्याच्यातनं हे वक्तव्य, बेताल वक्तव्य राजकारणी लोक करतात, पण त्याला मर्यादा असतात. राजकारण हे ए आणि बी मध्ये होत असतं, त्याच्यात पत्रकाराची चूक काय? तुम्हाला प्रतिप्रश्न, सपोज प्रतिप्रश्न किंवा तुम्हाला तुमच्यावरती चिखलफेक, शाईफेक जर तुमच्यावरती संजय राऊत यांनी केले असेल तर तुम्ही त्यांना प्रतिप्रश्न मीडियाच्या माध्यमातून विचारू शकतात. मीडियाच्याच प्रतिनिधींना तुम्ही शिव्या देणं, त्यांना अर्वाच्य भाषेत घाण बोलणं हे तुम्हाला शोभत नाही. आपण संसदीय लोकशाहीमध्ये घटनात्मकरित्या निवडून गेलेला एक खासदार आहोत. आपल्या मोठ्या प्रभागाचा, आपल्या मतदारसंघाचा आपण एक चेहरा आहोत, जो दिल्लीमध्ये जाऊन लोकांच्या किंवा आपल्या मतदारसंघाच्या व्यथा मांडतो, ना की आपण शिव्या शिकण्यासाठी जातो. संजय राऊत माफ करा, संजय दिना पाटील, तुम्हाला लाज वाटली असेल की नाही माहीत नाही, पण हे लाज वाटण्या पलीकडचं वाक्य तुम्ही बोलला आहात. पत्रकार याच्यानंतर तुम्हाला कसं कव्हरेज देतात तो बघण्याचा विषय असेल पुढे. पण या ठिकाणी आपण बेताल वक्तव्य करत असाल आणि त्याच्यानंतर म्हणजे अवघ्या काही 2-3 तासांमध्ये एकनाथ शिंदे कॅमेरा समोर येतात आणि माझी चूक झाली, एकनाथ शिंदेंना म्हणून जर तुम्ही जाऊन सांगत असाल की माझी चूक झाली, राजकारणामध्ये जे दुसरे लोक आहेत त्यांच्याबद्दलचा माझा राग होता. अरे तुम्हाला इतका सेन्स नाही आहे की तुम्ही पत्रकारांवरती तो राग काढताय. तुम्ही राजकारणामध्ये सपशेल अपयशी आहात. राजकारण भरपूर लोक करतात, तुमचं राजकारण अतिशय क्षुल्लक आहे. तुम्ही राजकारणामध्ये नापास आहात. तुम्हाला इतर लोकांसोबत राग आलाय किंवा इतर लोकांच्या वक्तव्यांचा राग आलाय, तुम्हाला जर मांडायच्या आहेत काही भावना, तर याचा राग तुम्ही पत्रकारांवरती नाही काढू शकत. ही साधी आणि क्षुल्लक बाब तुम्हाला शिकवावी, ही 4वी, 4वी, 5वीच्या मुलाला पण कळतं. पत्रकारांचा तुम्हाला वापर कसा करता यायला हवा ह्याचाच अभ्यास, याचंच नॉलेज तुम्हाला नसेल, हे स्पष्ट तुम्ही आज दाखवलं. आणि त्यातल्या त्यात एक मोठी चूक केली, दिलगिरी व्यक्त करण्यासाठी समोर यायचं स्वतः म्हणून, तर एकनाथ शिंदे यांना तुम्ही समोर पाठवलं आणि एकनाथ शिंदेंनी पत्रकारांना संबोधून सांगितलं की त्यांच्याकडनं चूक झाली, त्यांचं इंटेन्शन पत्रकारांना शिव्या देण्याचं नव्हतं, ते रागात होते, त्यांना इतर लोकांना बोलायचं होतं. काय चाललंय म्हणजे ते आपल्याकडे एक म्हण आहे की मी तुला मारणार आणि तू लागल्यासारखं कर. म्हणजे
संजय दिना पाटलांनी ही काळे कामं, ही शिव्या शाप द्यायची, इज्जत घालवायची, पत्रकारांच्या अंगावर खेकसून जायचं, त्यांना धमक्या द्यायच्या आणि मिंदे किंवा शिंदेनी समोर कॅमेरा समोर यायचं आणि त्यांनी त्यांची सर्वासर्व करायची. एवढंच काय राजकारण उरलंय का? लोकांची प्रश्न बाजूला राहिलीत आणि तुम्ही शिव्यात जर जाऊन लोकसभेमध्ये शिव्यांचाच पाडा जर शिकत असाल तर हे अतिशय चूक आहे. संजय दिना पाटील, तुमच्या या वक्तव्याचा मी एक पत्रकार म्हणून जाहीर निषेध करतो. लाज वाटते तुमच्या सारख्या खासदारांना लोकांनी निवडून पाठवून दिल्लीत पाठवल्याची. यावेळी मी आज इथेच थांबतो. संजय दिना पाटील, तुम्ही जर थोडी जरी लाज बाळगत असाल तर जनतेची, पर्यायानं पत्रकार तर झाले, तुम्ही जनतेची सुद्धा माफी मागायला पाहिजे की मी तुमचा प्रतिनिधी म्हणून लोकसभेत जाऊन अपयशी ठरलोय, त्याबद्दल मला माफ करा. मी चुकीचा ठरलोय, मी कमी पडलोय, मी नापास झालोय. आज इथेच थांबतो. नमस्कार.